कोपरगांव नगर परिषद के सार्वत्रिक चुनाव 2025 की प्रक्रिया अब आधिकारिक तौर पर शुरू हो चुकी है। सहायक चुनाव अधिकारी महेश सावंत ने चुनाव प्रक्रिया के बारे में अहम जानकारी दी। उन्होंने बताया कि कोपरगांव नगर परिषद चुनाव 2025 के लिए नामांकन पत्रों की स्वीकृति की प्रक्रिया आज माननीय चुनाव अधिकारी सागरे मैडम की मौजूदगी में शुरू की गई है। ये पूरी प्रक्रिया कोपरगांव तहसील कार्यालय में चल रही है, जहां निर्णय अधिकारी का एक विशेष कक्ष स्थापित किया गया है। महेश सावंत ने बताया कि नामांकन स्वीकृति के लिए सारी तैयारी मुकम्मल कर ली गई है। राज्य चुनाव आयोग द्वारा तय की गई प्रक्रिया के अनुसार उम्मीदवारों को अब ऑनलाइन नामांकन पत्र दाखिल करना होगा। उन्होंने कहा, हमारी पूरी टीम तैयार है और नामांकन प्रक्रिया को पारदर्शी और निष्पक्ष तरीके से पूरा किया जाएगा। तो आइए सुनते हैं सहायक चुनाव अधिकारी महेश सावंत ने कोपरगांव नगर परिषद चुनाव को लेकर क्या कहा। सुरुवात झालेली आहे, कशा प्रकारे नियमावली असणार आहे उमेदवारांसाठी? कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी नामनिर्देशन पत्र स्वीकृतीची प्रक्रिया आज माननीय निवडणूक निर्णय अधिकारी सागर मॅडम यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सुरू झालेली आहे। कोपरगाव तहसील कार्यालयामध्येच या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांचं कक्ष स्थापन करण्यात आलेलं आहे। नामनिर्देशन स्वीकृतीसाठी आपण हेल्प डेस्क, त्यानंतर प्रायर चेकिंगसाठीचा डेस्क आणि त्यानंतर ॲक्च्युअल निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठीची पूर्ण तयारी केलेली आहे। नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी माननीय राज्य निवडणूक आयोगानं जी प्रोसेस ठरवून दिलेली, त्यासाठी ऑनलाईन नामनिर्देशन पत्र दाखल करणं मॅन्डेटरी आहे। ऑनलाईन नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर त्याची प्रिंटआउट उमेदवारांनी स्वतः काढायची, त्याच्यासोबत ॲफिडेव्हिटची प्रिंटआउट काढायची आणि त्यावर स्वाक्षऱ्या करून हे ॲफिडेव्हिट आणि नामनिर्देशन पत्र त्याच्यासोबतचे जे जोडपत्र आहेत किंवा आवश्यक कागदपत्र आहेत, जिथं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट आणि सोबत व्हॅलिडिटी, ज्या ठिकाणी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट उपलब्ध नसेल त्या ठिकाणी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळवण्यासाठी व्हॅलिडिटी कमिटीला जो अर्ज केलेला आहे त्या अर्जाची पोच पावती दिली तरी आमच्याकडे चालणार आहे। आणि त्या अनुषंगाने सर्व उमेदवारांना आपण सूचना दिलेल्या आहेत। पॉलिटिकल पार्टीची एक मीटिंग घेऊन आपण त्यांना पण सूचना दिलेल्या आहेत। आता कोपरगाव नगर परिषदेमध्ये एकूण 69 पोलिंग बूथवर मतदान होणार आहे। त्या अनुषंगाने मतदान केंद्राची निश्चिती करण्यात आलेली आहे आणि मतदान केंद्राच्या इमारतींची तपासणी देखील करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने पोलिंग पर्सनल जे स्टाफ लागणार आहे, जवळपास 450च्या आसपास आम्हाला पोलिंग पर्सनल्स लागणार आहेत। पोलीस स्टाफ वेगळा लागणार आहे आणि या व्यतिरिक्त साधारणतः 150च्या आसपास आम्हाला अदर वर्किंग स्टाफ या ठिकाणी लागणार आहे। आणि त्या अनुषंगाने उमेदवार आणि त्यांना पोलिंग पार्टी म्हणजे पॉलिटिकल पार्टीजला सर्व मतदान केंद्राची यादी देखील आम्ही देणार आहोत। उमेदवारांसाठी आमची सूचना राहील की या ठिकाणी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता वेळेवर, म्हणजे आज 10 पासून 17 तारखेपर्यंत जे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ आहे, रविवार सोडून बाकी दिवशी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेमध्ये त्यांनी नामनिर्देशन पत्र दाखल करावेत। जर नोंदणीकृत पक्षाचा, राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार असेल तर त्यासाठी फक्त एक सूचक लागणार आहे आणि इतर अपक्ष उमेदवार जर असतील तर त्यांच्यासाठी 5 सूचकांची आवश्यकता या ठिकाणी नामनिर्देशन पत्रावर असणार आहे। सदरचे सूचक हे त्या प्रभागामधील मतदार असणं आवश्यक आहे, म्हणजे त्या प्रभागाच्या यादीमध्ये त्या सूचकाचं नाव असणं हे मॅन्डेटरी आहे आणि त्या उमेदवाराने त्याचं नाव मतदार यादीत असल्याचं सर्टिफिकेट किंवा सर्टिफाईड कॉपी मतदार यादीची त्या पेजची अनुक्रमांकाची पण नामनिर्देशन पत्रासोबत देणं आवश्यक आहे। यानंतर डिपॉझिटच्या बाबतीत जे जनरल कॅटेगरीमधून नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहेत त्यांच्यासाठी 2000 रुपये आणि राखीव जागांसाठी जे नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहेत, SC ST असेल तर त्यांच्यासाठी 50% म्हणजे 1000 रुपयाची डिपॉझिटची पावती फाडावी लागणार आहे। ती पावती देखील छापून आपण तयार ठेवलेली आहे। सदरची पावती नामनिर्देशन पत्रासोबत जोडणं बंधनकारक असणार आहे। यानंतर तालुक्यामध्ये म्हणजे नगरपालिका क्षेत्रामध्ये आणि एरियामध्ये आदर्श आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन व्हावं यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आपण सगळं पॉलिटिकल पार्टीची बैठक घेऊन त्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत काय करावं काय करू नये। आणि त्या अनुषंगानं आदर्श आचारसंहिता कक्षाची देखील स्थापना या ठिकाणी केलेली आहे। त्याचे नोडल ऑफिसर देखील आपण नेमलेले आहेत आणि VVT FST देखील आपण नेमणूक केलेली आहे। सोशल मीडियासाठी काय
काय म्हणतो? सोशल मीडियासाठी काय नियम? सोशल मीडियासाठी जे ऑक्टोबर 2025 मध्ये माननीय राज्य निवडणूक आयोगाने निर्देश दिलेले आहेत त्याच्यानुसार प्रमाणीकरण करून घेणं हे मॅन्डेटरी आहे. कोणतेही याच्यावर तुम्ही प्रचाराचं साहित्य प्रसारित करणार असाल, व्हिडिओ असतील किंवा आव्हान असेल किंवा काही भाषण असेल, ते जर मीडियावर प्रसारित करणार असाल तर त्याच्यासाठी सर्टिफिकेशन करून हे मॅन्डेटरी आहे. सर कोणतेही याच्यावर प्रचार प्रसाराचं साहित्य हे सर्टिफाय केलेलं पाहिजे. आप देख रहे हैं जनता की नजर, जहां बात होती है हकीकत की और आवाज उठती है जनता के हक की. पत्रकार सोहेल शेख के साथ संपादक समीर शेख, कोपरगांव.